ओके. एक मिनिट. ठीक आहे. तर दुसरं जे नेचर असतं एक्सप्लेन बाय सायंटिस्ट मॅक्स प्लँक. अकॉर्डिंग टू द मॅक्स प्लँक, एनर्जी इज ट्रॅव्हल्ड इन फॉर्म ऑफ वेव्स. एनर्जी जी आहे ती कुठल्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल होते? वेव्ह फॉर्म मध्ये. अँड दॅट वेव्ह नेचर इज एक्सप्लेन बाय और वेव्ह नेचर कॅन नॉट एक्सप्लेन बाय ब्लॅक बॉडी रेडिएशन. परफेक्टली ब्लॅक बॉडी जर असेल ते आपल्याला ते रेडिएशन दाखवणार नाही. ब्लॅक बॉडी रेडिएशन. ओके. अँड द सेकंड वन इज द आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आइन्स्टाईनचा जो काही फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे, हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सुद्धा आपल्याला ब्लॅक बॉडी रेडिएशन एक्सप्लेन करणार नाही. ठीक आहे. मग ह्या पद्धतीने वेव्ह सॉरी आपल्याला मॅटर पार्टिकल नेचर जे हे दोन प्रकारचं. पार्टिकल नेचर इज अ टू टाईप. वन इज द वेव्ह नेचर अँड सेकंड इज द पार्टिकल नेचर. ठीक आहे. आपल्याला आता दोघं एक एक सायमल्टेनियसली डिस्कस करायचे. देन फर्स्ट आता फर्स्ट आपण डिस्कस करूया वेव्ह नेचर. फर्स्ट आपण स्टडी करूया वेव्ह नेचर. मग आता वेव्ह नेचर कसं आहे? म्हणजे जर आपण वेव्ह जर पाहिलं, वेव्ह इज सपोज इट इज द मेन ॲक्सिस आणि ह्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर ॲक्सिस मध्ये वेव्ह जी आहे ती काय होत असणार आहे? प्रोपोगेट होत असणार. देन इट इज कंटिन्युअसली अप डाऊन क्रीज ट्रप ह्या पद्धतीचं जे काही नेचर असेल वेव्हचं, या नेचरला काय म्हणणार आपण? वेव्ह नेचर. या नेचरला काय म्हणणार आपण? वेव्ह नेचर. तर वेव्ह नेचर म्हणजे ज्यावेळेस वरच्या बाजूला जाईल, ओके, दॅट इज नोन ॲज क्रिस्ट. याला आपण काय म्हणत असतो? क्रिस्ट. ओके. आणि जी दरी तयार होईल, खोल भाग तयार होईल, दॅट नोन ॲज ट्रप. त्याला काय म्हणतो आपण? ट्रप. अँड दिस इज दी ॲक्सिस ऑफ प्रोपोगेशन. या बाजूला काय होईल? डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. म्हणजे वेव्ह जी आहे ह्या पुढच्या डायरेक्शनने काय होणार आहे? मूव्ह होणार आहे. ठीक आहे. ओके. मग याच्यावरून आपल्याला काही इम्पॉर्टंट टर्म्स जे आहेत वेव्ह नेचरच्या, हे आपल्याला स्टडी करायचे आहेत. ओके. देन सम इम्पॉर्टंट important terms regarding to the wave nature. Then first with the wavelength. Wavelength represented by lambda. आपण ती लॅम्बडाच्या सिम्बलने रिप्रेझेंट करत असतो. Then what is the wavelength? Then the distance between the distance between two successive किंवा त्याला आपण कॉन्झ्युकेटिव्ह म्हणू असू शकतो. टू सक्सेसिव्ह और टू कॉन्झ्युकेटिव्ह crest or troughs known as wavelength. म्हणजेच काय वेव्हलेंथ? एक क्रिस्ट, ओके, आणि एक ट्रप यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजे काय? वेव्हलेंथ. एक तर तुम्ही वेव्हलेंथ एक क्रिस्ट आणि एक ट्रप मधलं डिस्टन्स दाखवा, किंवा वेव्हलेंथ काय? एक ट्रप आणि एक ट्रप यांच्यामधलं जे काही डिस्टन्स असेल, ओके, म्हणजे अल्टरनेट येणार आहे, एका पाठोपाठ येणार आहे, एका पाठोपाठ येणार आहे. ज्या काही क्रिस्ट आणि ट्रप्स आहेत यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणत असतो? आपण
वेवलेंथ म्हणत असतो. वेवलेंथ रिप्रेझेंट बाय ग्रीक सिम्बॉल, आपण ते ग्रीक सिम्बॉलने रिप्रेझेंट करत असतो, दॅट नोन ॲज लॅम्बडा. या पद्धतीचा सिम्बॉल असतो तो लॅम्बडा. ओके, ग्रीक सिम्बॉल आपण लॅम्बडाने रिप्रेझेंट करत असतो. अँड एसआय युनिट ऑफ वेवलेंथ इज मीटर. एसआय युनिट जे आहे ते काय आहे? मीटर. एसआय युनिट जे हे काय आहे? मीटर आहे. ओके, म्हणजे वेवलेंथ काय आहे? तर दोन सक्सेसिव्ह वेव्स यांच्यामधलं डिस्टन्स किंवा दोन सक्सेसिव्ह ट्रफ्स किंवा क्रेस्ट यांच्यामधलं जे काही डिस्टन्स असेल, या डिस्टन्सला काय म्हणणार आपण? वेवलेंथ म्हणणार. ओके, देन सेकंड, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंटेड बाय म्यू. फ्रिक्वेन्सी जी टर्म आहे आपण ही म्यूने रिप्रेझेंट करत असतो. मोस्टली तुम्हाला बऱ्याचदा ह्या डेफिनेशन एक्झामला एक एक मार्क्ससाठी विचारल्या जातात. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी, व्हॉट इज द वेवलेंथ. ओके, देन फ्रिक्वेन्सी. मग जर मी हा ॲक्सिस आहे आणि ह्या ॲक्सिसवर जर मी एक रेफरन्स पॉईंट कन्सिडर केला, ठीक आहे, सपोज मी हा रेफरन्स पॉईंट कन्सिडर केला, तर ह्या रेफरन्स पॉईंटमधून ह्या रेफरन्स पॉईंटमध्ये एका सेकंदाला किती नंबर ऑफ वेव्स पास होतील? एका सेकंदाला किती नंबर ऑफ वेव्स पास होतील, याला म्हणायचं त्याची फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हणायचं? त्याची फ्रिक्वेन्सी. देन व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? देन फ्रिक्वेन्सी इज द टोटल number of waves passes through reference point on direction of propagation in 1 second, known as frequency, represented by nu. v ला वरच्या बाजूला ह्या पद्धतीने आपण तो न्यूने रिप्रेझेंट करत असतो, दॅट नोन ॲज वेव लेंथ. याला काय म्हणत असतो? The next is the फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी नंतर पुढची आपल्याला टर्म डिस्कस करायची आहे, वेव नंबर. ठीक आहे, थर्ड टर्म वेव नंबर. वेव नंबर रिप्रेझेंटेड बाय म्यू बार. आपण ही टर्म रिप्रेझेंट करत असतो म्यू बार. आता वेव नंबर काय टर्म आहे? व्हॉट इज दी वेव नंबर? देन टोटल number of waves accommodated in 1 centimeter path, known as wave number. Represented by nu bar. Represented by nu bar. आता वेव नंबर म्हणजे काय? तर
1 सेंटीमीटर पाथ, म्हणजे हा जो तुमचा डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन आहे याच्यावर आपण फ्रिक्वेन्सीसाठी एक रेफरन्स पॉईंट घेतला, पण वेव्ह नंबरसाठी काय केलं मी, 1 सेंटीमीटरचा एक पाथ घेतला याच्यावर, आणि ह्या 1 सेंटीमीटर पाथमध्ये जेवढ्या काही टोटल नंबर ऑफ वेव्स प्रेझेंट असतील, जेवढ्या काही टोटल नंबर ऑफ वेव्स प्रेझेंट असतील ह्या 1 सेंटीमीटर पाथमध्ये, त्याला म्हणायचं वेव्ह नंबर. त्याला काय म्हणायचं, वेव्ह नंबर. म्हणजे काय काय टर्म झाले आपली, पहिली टर्म झाली वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रिस्ट ऑर ट्रफ्स. ओके. फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी इज द टोटल नंबर ऑफ वेव्ह passes through reference point on direction of propagation. Third, wave number, total number of waves accommodated in 1 centimeter path known as wave number represented by nu bar. ओके. चला मग पुढची नेक्स्ट टर्म जायचं आपल्याला अँप्लिट्यूड. नेक्स्ट इज दी अँप्लिट्यूड. आता अँप्लिट्यूड, फोर्थ टर्म. अँप्लिट्यूड रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल ए. अँप्लिट्यूड ही टर्म आपण कॅपिटल ए ने रिप्रेझेंट करतो. देन अँप्लिट्यूड इज अ height of crest or depth of trough from axis known as amplitude of wave. म्हणजे जी काही वेव्ह आहे ह्या वेव्हची तिच्या ओरिजिनल ऍक्सिस, म्हणजे तिचा जो ऍक्सिस ऑफ प्रोपोगेशन आहे ह्या प्रोपोगेशन पासून वेव्हची असलेली हाईट किंवा वेव्हची असलेली डेप्थ, ही जी काही हाईट असेल ही हाईट म्हणजेच काय, त्याचा अँप्लिट्यूड. किंवा ही काही डेप्थ आहे, ही डेप्थ म्हणजेच काय, तर तिचा अँप्लिट्यूड. जे हाईट ऑफ वेव्ह और डेप्थ ऑफ वेव्ह इज नोन ॲज अँप्लिट्यूड ऑफ वेव्ह. ओके. त्याला काय म्हणतो आपण, अँप्लिट्यूड ऑफ वेव्ह. अँड स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड, स्क्वेअर ऑफ amplitude denotes the denoted the intensity of radiation. Denote the intensity of radiation. म्हणजे जी काही रेडिएशनची इंटेन्सिटी, रेडिएशनची इंटेन्सिटी, लाईट जो असेल, लाईटची जी काही इंटेन्सिटी, ही इंटेन्सिटी रिप्रेझेंट किंवा डिनोट करायचं काम कोण करत असतं, square of the amplitude. And by this way we can explain इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ह्या पद्धतीने आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे. या पद्धतीने आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ज्या आहेत ह्या काय करत असतो, रिप्रेझेंट करत असतो किंवा डिनोट करत असतो. ठीक आहे. चला मग पुढे जाऊया आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या नेक्स्ट पार्ट. मग ह्या ज्या वेव्स असतात यांच्यामध्ये एक फ्रिक्वेन्सी मी म्यू ह्या वर्डने रिप्रेझेंट केली, पण फ्रिक्वेन्सीचं मी तुम्हाला युनिट सांगितलं नाही. तर फ्रिक्वेन्सीचं युनिट जे असतं ते काय असतं, हर्ट्स असतं. फ्रिक्वेन्सीचं जे काही युनिट आहे हे फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे, हर्ट्स. हर्ट्स मध्ये आपण फ्रिक्वेन्सी जी आहे ती काय करत असतो, मेजर करत असतो. ठीक आहे. देन डिफरंट रिझन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता लाईट जर पाहिला तर लाईट मध्ये वेगवेगळ्या इंटेन्सिटीचे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स सापडत असतात. तर ज्या काही वेगवेगळ्या इंटेन्सिटीज आहेत लाईटच्या, ओके,
तर त्याच्यामधल्या फ्रिक्वेन्सीज सुद्धा कशा आहेत, डिफरंट आहेत, त्यांच्या वेवलेंथ्स कशा आहेत, डिफरंट आहेत. म्हणून ह्यानुसार काय होतं, लाईट विल बी स्प्लिट. म्हणजे जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जर पाहिलं, देन इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, there are different values for different lights. जे काही वेगवेगळे लाईट्स आहेत, फॉर एक्झाम्पल ओके, रेडिओ फ्रिक्वेन्सी is nearly 10 raised to 6 hertz. रेडिओ फ्रिक्वेन्सी जी असते हिची इंटेन्सिटी किती आहे, 10 raised to 6 hertz. Microwave having frequency is 10 raised to 10 hertz. 10 raised to 10 hertz जर असेल तर ती काय असते, मायक्रोवेव्ह असते. इन्फ्रारेड, आपण कॉमनली हा वर्ड ऐकलेला आहे, इन्फ्रारेड. तर इन्फ्रारेडची इंटेन्सिटी असते 10 raised to 13 हर्ट्स. किती असते, 10 raised to 13 हर्ट्स. आणि जे आपण अल्ट्रा व्हायोलेट लाईट घेत असतो, तर अल्ट्रा व्हायोलेट लाईटची फ्रिक्वेन्सी असते 10 raised to 16 हर्ट्स. किती असते ती, 10 raised to 16 हर्ट्स. आणि ह्या पद्धतीने रेडिएशन जे ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहेत ते काय असतात, मग जर मी व्हॅक्यूम मध्ये जर याचा विचार केला, देन इन व्हॅक्यूम all electromagnetic radiation having same speed. पण व्हॅक्यूम मध्ये जर यांचा विचार केला तर ह्या व्हॅक्यूम मध्ये ह्या सर्वांचा स्पीड जो आहे तो कसा आहे, इक्वल आहे, कॉमन आहे. ओके, अँड इट इज 2.99 into 10 raised to 8 meter per second, and it is nothing but speed of light. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, speed of light, also known as velocity of light. त्यालाच आपण काय म्हणत असतो, velocity of light. म्हणजे जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा जर विचार केला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपल्याला डिफरंट लाईट्स मध्ये यांच्या वेवलेंथ ज्या आहेत त्या ह्या कशा आहेत, डिफरंट आहेत. पण ज्यावेळेस त्या व्हॅक्यूम मध्ये जातील तर ह्या व्हॅक्यूम मध्ये ह्या सर्व वेव्स कशा ऍक्ट होतील, एका स्पीडने ऍक्ट होतील. आणि तो स्पीड जो आहे तो काय असेल तर velocity of light represented by small c. आणि आपण ती टर्म कशाने रिप्रेझेंट करतो, स्मॉल सी ने रिप्रेझेंट करतो. आणि म्हणून त्याच्यावरनं आपण म्हणत असतो velocity of light. ठीक आहे, त्याच्यावरनं आपण म्हणत असतो velocity of light. Therefore velocity of light is equal to mu into wavelength. ठीक आहे, म्हणजे जर वेलोसिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर वी कॅन यूज पॅरामीटर वेवलेंथ and mu is the frequency, and by this way we can determine velocity. आणि याच्यावरून आपण काय करू शकतो, velocity सबस्टन्सची डिफाईन करू शकतो. आणि म्हणून velocity डिफाईन करण्यासाठी आपल्याला कुणाची गरज पडते, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथची गरज पडते. म्हणून हे दोघं पॅरामीटर्स आहेत, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ, दॅट टू पॅरामीटर्स आर मोस्ट इम्पॉर्टंट.
हे दोघं पॅरामीटर जे आहेत हे कसे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. मग जसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक नेचर आपण वेव्ह नेचर एक्सप्लेन केलं, तसंच आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक नेचरचं पार्टिकल नेचर एक्सप्लेन करायचं आहे. देन particle nature of electromagnetic radiation. Particle nature of electromagnetic radiation. Then in 19th century, 1900, scientist Max Planck put quantum theory, put quantum theory of black body radiation. Quantum theory of black body radiation. ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी जर असेल तर तिच्यावर जर आपण लाईट्स इमिट केला, इजेक्ट केला, तर तो लाईट काय होतो, ऍब्सॉर्ब करते, मॅक्झिमम ऍब्सॉर्ब करतो. तो लाईट काय केला जातो, मॅक्झिमम ऍब्सॉर्ब केला जातो, त्याला म्हणतो आपण ब्लॅक बॉडी रेडिएशन. आणि याचा ब्लॅक बॉडी रेडिएशनवर प्लॅंक सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केलं आणि त्याच्यावर त्यांनी एक टर्म एक्सप्लेन केली, दॅट नोन ॲज क्वांटम. त्या टर्मला काय म्हटलं जातं, क्वांटम. देन क्वांटम, रिमेंबर दिस, क्वांटम इज द स्मॉलेस्ट एनर्जी that can be gained, त्यालाच म्हणू शकतो आपण ऍब्सॉर्ब और इमिटेड. म्हणजे एक तर एनर्जी ऍब्सॉर्ब केली गेली किंवा एनर्जी इमिट केली गेली, ओके, इन फॉर्म ऑफ रेडिएशन, इन फॉर्म ऑफ electromagnetic radiation, in form of electromagnetic radiation. क्वांटम म्हणजे काय, स्मॉलेस्ट अमाऊंट ऑफ एनर्जी गेन किंवा स्मॉलेस्ट अमाऊंट ऑफ एनर्जी लॉस्ट बाय सबस्टन्स इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, दॅट नोन ॲज क्वांटम. आणि त्याच्यावरनं मग त्यांनी इक्वेशन, एनर्जीचं इक्वेशन एक्सप्लेन केलं, एच ई इज इक्वल टू एच इंटू म्यू, वेअर एच इज नोन ॲज प्लँक कॉन्स्टंट. आणि पुढे नंतर मग त्यांनी ब्लॅक बॉडी एक्सपेरिमेंटवरनं प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू एक्सप्लेन केली, 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड इज दी व्हॅल्यू फॉर प्लँक एक्सपेरिमेंट. प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. ठीक आहे. मग हे 1900 मध्ये प्लँक कॉन्स्टंटने ब्लॅक बॉडी रेडिएशन केलं. त्याच वेळेस 1905 मध्ये ब्लॅक बॉडी रेडिएशन वरनं सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाइन put the photoelectric effect. त्यांनी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन केला अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी. कशावरनं, तर ब्लॅक बॉडी याच्यावरनं. आणि दॅट एक्सप्लेन दी
पार्टिकल नेचर. तो आपल्याला काय एक्सप्लेन करतोय? पार्टिकल नेचर एक्सप्लेन करतोय अल्बर्ट आइन्स्टाईनचा. ठीक आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनचा जो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे याच्यासाठी त्यांना 1972 मध्ये फॉर दिस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इन 1927 not 72 1927 they will give Nobel Prize. या कामासाठी 1927 मध्ये त्यांना नोबेल प्राइज दिला गेला. आणि ह्या पद्धतीने दोन नेचर आले. आता पहिलं नेचर जे आहे ते कोणी सांगितलंय? फर्स्ट नेचर वेव्ह नेचर विल एक्सप्लेन बाय पार्टिकल नेचर. पार्टिकल नेचर आपल्याला कॉर्पस्क्युलर थेअरी न्यूटनची, त्यानंतर मॅक्स प्लँकची थेअरी आणि अल्बर्ट आइन्स्टाईनची थेअरी, ह्या तिघं थेअरीजवरून आपल्याला पार्टिकल नेचर जे आहे ते एक्सप्लेन होते. आणि वेव्ह थेअरी जी आहे, वेव्ह थेअरी जी आहे ही आपल्याला वेव्ह नेचर जे वेव्ह नेचरवरनं आपण वेव्ह थेअरी जी आहे ती एक्सप्लेन करत असतो. त्याच्या टर्म्स ज्या आहेत त्या आपण रिप्रेझेंट केल्या. मग आपण दोन गोष्टी घेतल्या होत्या. फर्स्ट इज दी डेव्हलपमेंटसाठी आपल्याला वेव्ह पार्टिकल नेचर एक महत्त्वाची गोष्ट होती. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे हायड्रोजन स्पेक्ट्रा. जर तुम्हाला मागचं जर लेक्चरचं काही रिमेंबर नसेल तर मी सांगतो. पहा, डेव्हलपमेंट लिडिंग टू द बोर्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, बोर्स ॲटॉमिक मॉडेलसाठी त्यांनी रदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलवरनं दोन रिझल्ट्स पुट केले होते. पहिलं काय? वेव्ह पार्टिकल हॅव्हिंग ड्युॲलिटी. ठीक आहे, आपण ती ड्युॲलिटी एक्सप्लेन केली. एक होता वेव्ह नेचर आणि दुसरं होतं पार्टिकल नेचर. आणि सेकंड काय आहे? लाईन इमिशन स्पेक्ट्रा फॉर हायड्रोजन ॲटम. आता आपल्याला सेकंड पॉईंट डिस्कस करायचा आहे. मग लाईन इमिशन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ॲटम. Then the second is line emission spectra. Spectrum of hydrogen. लाईट इमिशन स्पेक्ट्रम. आता लाईट इमिशन स्पेक्ट्रम काय भानगड आहे? ठीक आहे, लाईट इमिशन स्पेक्ट्रम काय एक्सप्लेन करतं लाईट इमिशन स्पेक्ट्रम? तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस कुठलाही लाईट असेल, ह्या लाईटने किंवा कुठल्याही सबस्टन्सने जर एनर्जी गेन केली, then it become excited. When any substance gaining energy, it get excited, and whenever it get excited it shows jumping. ज्यावेळेस कुठल्याही सबस्टन्सने एनर्जी गेन केली तर एनर्जी गेन केल्यावर काय होतो? तो एक्साइटेड होतो. आणि ह्या एक्साइटेड कॅरेक्टरिस्टिकनेच आपल्याला हायड्रोजनचे स्पेक्ट्रम सांगितले. ठीक आहे, मग आता हायड्रोजनचे स्पेक्ट्रम कसे आहेत? ठीक आहे, हायड्रोजनचे स्पेक्ट्रा जर पाहिलं तर when electric discharge passes through gaseous hydrogen, when electric discharge passes through when electric discharge passes through gaseous hydrogen, ओके, गॅसियस हायड्रोजन मधून जर आपण इलेक्ट्रिक डिस्चार्ज पास केलं, इट्स इमिट रेडिएशन, इट्स emit radiation known as hydrogen spectra.
त्या टर्मला काय म्हणतो आपण, हायड्रोजन स्पेक्ट्रा. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एनर्जी इमिट करणार, ठीक आहे, तर ती जी काही टर्म असेल ती टर्म म्हणजेच काय, हायड्रोजन स्पेक्ट्रा. ओके, हायड्रोजन स्पेक्ट्रा जे आहेत, जसं जसं न्यूक्लियसच्या जवळ जाणार तसं तसं एनर्जी जी आहे ती काय होत जाते, वाढत जाते. आणि एनर्जी वाढत गेली की ऑटोमॅटिकली स्पेक्ट्रम लाईन ज्या असतील त्या काय होत जातात, जवळ येत जातात. म्हणजे एक लाईन जरी इथं असेल तर त्यानंतरची दुसरी लाईन इथे येईल, त्यानंतरची तिसरी लाईन त्याच्या अजून जवळ येईल, त्यानंतरची पुढची लाईन काय होत जातील, दे विल कम क्लोजर टू इच अदर, ह्या पद्धतीने. ओके, म्हणजे जसं जसं न्यूक्लियसच्या जवळ जाणार तसं तसं लाईनच्या इंटेन्सिटीज मधला डिफरन्स जो आहे तो काय होईल, कमी होत जाईल. आणि तो कमी झाला की आपण त्या काय होत जातील, लाईन गेट कम क्लोजर, अँड दॅट एक्सप्लेन बाय हायड्रोजन स्पेक्ट्रा. आणि हे आपल्याला कोणी एक्सप्लेन केलं, हायड्रोजन स्पेक्ट्राने एक्सप्लेन केलं. मग आता हायड्रोजन स्पेक्ट्रासाठी सायंटिस्ट बाल्मर, जे बाल्मर put the हायड्रोजन स्पेक्ट्रा दॅट नोन ॲज बाल्मर सिरीज. आणि ह्या पद्धतीने 5 वेगवेगळ्या सायंटिस्टने हा स्टडी केला आणि त्यापासून आपल्याला 5 वेगवेगळ्या लाईन्स हायड्रोजन स्पेक्ट्राच्या ऑप्टेन झालेल्या आहेत. ठीक आहे, 5 वेगवेगळ्या लाईन ज्या आहेत त्या आपल्याला हायड्रोजन स्पेक्ट्राच्या ऑप्टेन झालेल्या आहेत. जो काही हायड्रोजन स्पेक्ट्रा आहे हा आपण